हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे. बड्डे सेलिब्रेशन आहे, मिसळपावची रेसिपी आहे, त्याचबरोबर आजीचा हा 70वा वाढदिवस आम्ही सेलिब्रेशन केलेला आहे. चला तर मग व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. कमेंट्स असतील तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बड्डे आहे म्हटलं की थोडीशी प्लॅनिंग होतेच, थोडंसं प्रिपेअर आधीच आपण करून ठेवतो की काय गिफ्ट द्यायचं, कसं द्यायचं, कधी द्यायचं, सेलिब्रेशन काय करायचं किंवा मेनू काय करायचा जेवणासाठी. हे सगळं आम्ही आधीच प्रिपेअर करून ठेवलं होतं. आम्ही म्हणजे वीराने हे प्रिपेअर करून ठेवलं होतं. रात्रीच आईला विचारलं होतं की आई तुझा आवडता कलर कोणता, आणि आईने सांगितलं की माझा कलर आकाशी कलर आहे आवडीचा. सो तिचं चाललं होतं की आईला आकाशी कलरची साडी घ्यायची, आकाशी कलरची बिंदी घ्यायची. आत्ता व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडला खूप नॉईस येत असेल बिकॉज खूप पाऊस येत आहे इथे आणि कंटिन्युअसली पाऊस येत आहे. सो पावसाचा आवाज तुम्हाला येईल, सो ते इग्नोर करा थोडंसं. तर मग अशी जी दाखवली होती ग्रीन कलरची ती साडी वीराला खूप आवडली होती, पण मी बोलले की ती साडी नको घ्यायला, आईला डार्क ब्ल्यू कलरमधून साडी घेऊया. सो एक साडी आम्ही डिसाईड केली, ती तुमच्यासोबत नंतर शेअर करते. त्यानंतर अजून थोड्या साड्या एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही इथे बसलोत आणि इथे बांधणीची जी साडी असते ती चेक करत होतो. पण आम्हाला जो कलर हवा होता, जसं साड्याचं पॅटर्न हवं होतं तसं काही भेटलं नाही. सो आम्ही ती काही घेतली नाही आणि तिथून आम्ही निघालोत नेक्स्ट गोष्टीसाठी. आत्ता आम्ही इथे मार्केटमध्येच आहोत, तर भाजीपाला घेत आहोत थोडासा, कारण आम्ही संध्याकाळी खरं तर पावभाजी करायचं ठरवलं होतं, पण ऐन टायमाला आम्ही प्लॅन चेंज केला आणि मिसळपाववर आलोत. सो त्याच्यासाठीच आम्ही सामान घ्यायला आलोत. त्यानंतर आईला टिकलीही घ्यायची होती, तर वीराचं चाललं होतं आईला अशी टिकली आवडते, सो मी अशीच टिकली घेणार आहे. सो टिकलीही घेतली आणि आम्ही घरी आलोत. मिसळपावसाठी लागणारं सर्व सामान घेतलं आम्ही. त्यानंतर आईसाठी गिफ्ट घेतलं, टिकली साडी घेतली. त्यानंतर केकही घेतला. आईस केक भेटतो इथे, पण जसं पुणे मुंबई साईडला भेटतो तसं काही इथे भेटत नाही. सो जो अवेलेबल होता आईस केक तोच आम्ही घेतला आणि इथे आता मिसळपावची तयारीला लागलेलो आहोत आम्ही. जसं की तुम्हाला मी आता सांगितलं की पावभाजी करायची होती आणि मिसळपाव काही करायची नव्हती, त्यामुळं आम्ही मटकी किंवा जे काही वाटाणे चणे वगैरे भिजवून ठेवावे लागतात, मोड आणावे लागतात, ते काहीच केलं नव्हतं प्रिपरेशन आधीच. सो त्यामुळे आम्हाला बाजारातनं विकतच घ्यावं लागलं हे. सो आम्ही विकत घेतलं, हे छान असं निवडून घेतलं, काही खडे वगैरे आहेत की नाही ते चेक केलं आणि त्यानंतर धुवून थोडंसं भिजत ठेवलं. तर जे काही सामान आम्ही आणलं होतं ते व्यवस्थित अरेंज करून ठेवलं फ्रीजमध्ये, आणि जे काही लागणारं सामान होतं ते व्यवस्थित असं नीट करून घेत आहेत. आत्ता इथे मम्मी मटकी चणे आणि वाटाणे धुवून घेत आहे आणि नेक्स्ट प्रिपरेशन आम्ही करत आहोत. जसं की कांदे लागतात, टमाटे लागतात, तर ते सर्व काही ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवत आहे जेणेकरून फास्ट आमची मिसळपाव तयार होईल. आता इथे मी 4 ते 5 कांदे बारीक चॉप करून घेत आहे, कारण जी मिसळवर टाकायला मिठाची उसळ लागते ना, ती तयार करण्यासाठी बारीक मी कांदे कापून घेत आहे. तर मम्मीने इथे कुकरमध्ये पटकन चणे आणि वाटाणे शिजावेत यासाठी कुकरमध्ये तेल घेतलं थोडंसं आणि त्यामध्ये हे चॉप केलेले कांदे टाकले आणि पिंकिश ब्राऊन असा कलर होईपर्यंत चांगलं फ्राय करून घेणार आहे. आणि त्यानंतर जे आपण मटकी वाटाण्यांचे जे भिजत ठेवले होते साफ करून ते यामध्ये ॲड करणार आहेत आणि त्यानंतर टमाटरही टाकणार आहे आणि थोडंसं गरम पाणी करून शिजवून देणार आहेत, जेणेकरून आपली मिठाची उसळ ही पटकन तयार होईल. थोडंसं हळद आणि मीठही यामध्ये ॲड करायचं आहे. आता इथे आम्ही जी उसळ आहे ती जास्त क्वांटिटीमध्ये करत आहोत, त्यामुळे हळद आणि मिठाचं प्रमाण जास्त आहे. तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ॲड करा हे सर्व. पाणीही त्याचप्रमाणे ॲड करा. तर आता इथे 2 छोटे पातेले गरम करून घेतलं आहे पाणी, आणि ते गरम पाणीच यामध्ये ॲड करणार आहे, जेणेकरून पटकन आपले मटकी वाटाणे चणे शिजून निघतील. तर मिसळपाव करायची प्रत्येकाची पद्धती वेगळी असते. थोड्या स्टेटनंतर मिसळपावची रेसिपी ही चेंज होते. जसं की पुणेरी मिसळ, कोल्हापूरची मिसळ, अशी प्रत्येक स्टेटची वेगवेगळी मिसळची पद्धत आहे. तर मी जेव्हा कोल्हापूरला गेले होते तेव्हा मिसळपावसोबत त्यांनी पाव दिला नव्हता, ब्रेड दिला होता. तर आम्ही थोडेसे कन्फ्यूज झालतो की पाव मागितला आहे आणि ब्रेड दिला, तर तेव्हा आम्हाला समजलं की इथे मिसळपाव म्हणजेच मिसळ आणि ब्रेड असतो. चला तर मग अशी प्रत्येक स्टेटची वेगवेगळी रेसिपी असते, वेगवेगळी पद्धत असते जेवणाची. तर आम्ही इथे मिसळपाव करणार आहोत, म्हणजे प्रॉपर मिसळ आणि पावच असणार आहे या रेसिपीमध्ये. तर डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो रेसिपी तुम्हीही ट्राय करा.
कशी झाली ही रेसिपी ते नक्की सांगा। तर आता इथे 5 ते 6 मोठे असे कांदे घेतलेले आहेत आणि मोठे मोठे स्लाइसमध्ये भाजण्यासाठी इथे कांदे कापून घेणार आहे मी। त्यासोबतच तुम्ही बघितलं की इथे खोबरंही कापून घेतलेलं आहे आणि आता इथे तीळ घेतलेले आहेत आणि सुकेच तीळ थोडेसे भाजून घेतलेले आहेत। आता इथे 1 ते 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे। थोडंसं खोबरं इथे एक्स्ट्रा झालं होतं, सो मी ताटात तसंच ठेवलं होतं आणि तसंच न चेक करता पटकन मम्मीने तेलामध्ये टाकलं, सो ते मम्मी साईडला काढून ठेवत आहे। तर अशा मिस्टेक होतच असतात माझ्याकडून। खोबरं भाजून झाल्यानंतर जे आपण कांदे कापलेले होते 4 ते 5 ते कांदे घ्यायचे आहेत आणि तेही ब्राउनिश कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर इथे 5 ते 6 मिरच्याही घेतलेल्या आहेत आणि अजून 1 चमचा तेल वाढवलं आहे आणि चांगलं असं ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतला आहे कांदा आणि मिरच्या। तुम्ही बघू शकता असा कलर आलेला आहे आता कांद्याचा। त्यानंतर अर्धा टमाटर, अद्रक आणि लसूण हेही घेतलेलं आहे, तेही चांगलं भाजून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तर या सगळ्याचं आपल्याला वाटण करायचं आहे आणि याच वाटणाने आपल्याला मिसळपाव तयार करायची आहे। सर्व काही भाजून झाल्यानंतर आता इथे कोथिंबीर घेतली आहे, थोडी जास्त क्वांटिटी घेतली आहे कोथिंबीरीची आणि आपला मसाला हा आता रेडी झालेला आहे। थोडासा गार होण्यासाठी साईडला ठेवलेला आहे। आता हे प्रिपरेशन भजीसाठी चालू आहे। काही ठिकाणी मिसळमध्ये भजीही देतात, सो त्याचंच इथं प्रिपरेशन चालू आहे। तर 3 ते 4 कांदे घेतले आहेत, बारीक असे चॉप केलेले आहेत, कोथिंबीर टाकली आहे त्यामध्ये आणि बेसन पीठ आणि पाणी, बस एवढेच इन्ग्रेडियंट्समध्ये आपण भजी करणार आहोत। कारण भजी आपल्याला जास्त स्पायसी करायची नाही आहेत, साधे भजी करणार आहोत। मीठ आणि थोडासा सोडा टाकून आपण भजी हे फ्राय करून घेणार आहोत। तर एकदम सिंपल अशी भजीची रेसिपी करणार आहोत, कारण आपली मिसळ ही झणझणीत असणार आहे आणि त्या झणझणीत मिसळसोबत आपले हे फिके भजे आपण टाकणार आहोत त्यामध्ये आणि छान असं प्लेटिंग तयार करणार आहोत। तर प्लेटिंग ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा। तर आत्ता इथे आपले मटकी, वाटाणे, चणे हे चांगले शिजवून झालेले आहेत, 4 ते 5 चांगल्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर साईडला इथे एक मोठं पातेलं घेतलं आहे, भरपूर तेल असं घेतलं आहे कारण आपल्याला तर्रीवाली मिसळ करायची आहे। इथे 7 ते 8 बारीक असे चमचे घरगुती मसाला टाकलेला आहे। जर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता। मसाला टाकल्यानंतर तुम्ही कढीपत्ताही इथे ॲड करू शकता, पण आमच्या लक्षातच राहिलं नाही कढीपत्ता ॲड करायचं। त्यानंतर आपण जो वाटण तयार केलं होतं कांदा खोबरं याचं, ते वाटण टाकायचं आहे आणि ते वाटण टाकल्यानंतर जे तीळ भाजून ठेवले होते त्या तिळाचंही वाटण टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा 5 ते 10 मिनिट तेल सुटेपर्यंत चांगलं परतवू द्यायचं आहे। आता इथे आपली तयार केलेली उसळ ही या मसाल्यामध्ये टाकायची आहे आणि छान असं उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर जे गरम केलेलं पाणी आहे तेही ॲड करायचं आहे आणि छान आपली आता तर्रीवाली अशी मिसळ आपली तयार झालेली आहे। सो रेसिपी नक्की ट्राय करा आणि इथे चवीपुरतं मीठ ॲड करून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपली इथे मिसळ रस्सा तयार झालेली आहे। तर आपण जे बॅटर तयार करून ठेवलं होतं भजीसाठी त्या बॅटरमध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि चांगले असे भजे फ्राय करून घेतले आणि आपली आता इथं भजीही तयार झालेली आहे। आपली मिसळ तयार झालेली आहे। आता इथं प्लेटिंग तुम्ही बघू शकता, फर्स्ट 2 भजे टाकलेले आहेत, त्यानंतर जो आपण रस्सा केलेला होता तो रस्सा टाकलेला आहे आणि त्या रस्सावरती शेव आणि कांदा, कोथिंबीर असं स्प्रिंकल करून टाकायचं आहे आणि साईडच्या प्लेटमध्ये कांदा, काकडी, लिंबू आणि पाव असं सर्व केलेलं आहे। आता टाईम झालेला आहे बर्थडे सेलिब्रेशनचा, सो इथे केक आणलेला आहे आणि ज्यांना ज्यांना इन्व्हाइट केलं होतं ते सर्वजण इथे आलेले आहे। सो बर्थडे सेलिब्रेशन इथे सुरू झालेलं आहे। तर आजीची बर्थ डेट आहे 6 जुलै 1956 आणि आजीचा हा कितवा बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे हे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा। तू फोटो काढा, मी व्हिडिओ काढते।
हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई. हॅपी बर्थडे टू यू. चल आईला अगोदर तुला जाय थोडी घे जास्त नको थोडी घे. इकडे बघा पुढं. फोटो काढा. आईला चाल बाबाला चाल सगळ्याला चाल. सोन एक प्लेट आणि बाटली त्याच्यात काढून घेते तिला. सगळ्याला चाल हातात घेऊन. आकाच्या पण तोंडात घालायचं सगळ्याला लाईनीने चालायचं. भैया पुढं बघा. असं तोंड करतो असं. ए भैया बरोबर फोटो काढ नाही. भयाला परत चार. भया अंकलला परत चार. मध्ये बस परत लाव. हा लावता नाही व्हिडिओ. मला तुला चालायचं आका जाऊ दे ना आकाला द्यायला सांग ना. आकाला देव दोघे ये ना. इकडे तोड कर. तुम्ही दोघे धरा ना. ये इकडून ये ना तुला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.